स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, 17 ऑगस्ट 2026 रोजी पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे आणि याच दिवशी नागपंचमी देखील आलेली आहे. हा दुर्मिळ योग एकाच दिवशी आलेला आहे. हा अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र योग आहे. कारण भगवान शिवशंकराला हा श्रावण महिना समर्पित आहे आणि श्रावणातील पहिल्याच दिवशी म्हणजे पहिल्या सोमवारी आपल्याला नागपंचमी देखील आल्यामुळे नागदेवतेची देखील पूजा करायची आहे. शिव आणि नाग यांचा संबंध अतिशय जवळचा आहे. नागपंचमी हा दिवस नागदेवतेला समर्पित आहे. तसेच श्रावण महिन्यात आपण महादेवाची पूजा करतो, व्रतवैकल्ये करतो. भगवान शंकराचा अलंकार हा नागाला मानला जातो. महादेवाच्या गळ्यात नाग शोभून दिसतो. त्यामुळे शिवाची आणि नागाची एकाच दिवशी पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. पहिला श्रावण सोमवारी शिवाला तांदळाची मूठ अर्पण केली जाणार आहे. याच दिवशी नागपंचमी आल्याने उपवास आणि पूजेचे महत्त्व दानदुपटीने आपल्याला प्राप्त होणार आहे. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमी ही एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी भगवान शिवशंकराची आपण पूजा करणार आहे. तसेच नागदेवतेची देखील पूजा करणार आहे. पण नक्की पहिली पूजा कोणाची करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. तसेच या व्रतामध्ये आपण कोणते पदार्थ खाऊ नये, कोणते पदार्थ खावे किंवा या दिवशी होणारी कोणती चूक आपल्याला टाळायची आहे, या दिवशी आपण ही जर चूक केली तर काय होईल, तर 99% स्त्रिया हे इथेच चूक करतात. जर तुमच्याकडून अशा पद्धतीने जर चुका झाल्या या पवित्र दिवशी तर या व्रताच्या पूजेचे कोणतेही फळ आपल्याला मिळत नाही. उलट वाईट दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तसेच याचा दोष आपल्याला लागतो. मग या दिवशी चुकूनही आपल्याला काही गोष्टी करावयाच्या नाहीत. या दिवशी कोणत्या नियमाचे पालन करावे हे संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला देखील विसरू नका. 13 ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे. हा महिना विविध सण व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात शिवाची पूजा केली जाते. तसेच या महिन्यात केलेली सेवा ही अत्यंत फलदायी असते. यंदा या महिन्याच्या पहिल्याच सोमवारी अद्भुत योगायोग जुळून येतोय. म्हणजेच नागपंचमीचा 17 ऑगस्टचा दिवस यंदा शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. कारण नागपंचमी आणि श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हे दोन्ही सण एकत्र आल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असेल. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. यावर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी तिथी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:52 सुरू होणार आहे आणि ही तिथी 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:01 असणार आहे. उदय तिथीनुसार यावर्षी नागपंचमीचा सण 17 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे आणि हिंदू पंचांगानुसार या दिवशी नागपंचमीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा 17 ऑगस्ट रोजी सकाळी 5:51 ते 8:29 हा शुभ मुहूर्त किंवा शुभ कालावधी आहे. या वेळेमध्ये तुम्ही नागपंचमीची पूजा करू शकता. कारण शुभ मुहूर्तावर केलेली पूजा ही आपल्याला पुण्यकारक असते आणि आपल्याला फळ देऊन जाते. तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ही पूजा करू शकता. आता हा प्रश्न निर्माण झाला आहे की श्रावण महिन्यातला सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्यामुळे सर्वप्रथम आपल्याला पूजा
कुणाची करायची आहे? भगवान महादेवाची करायची की नागपंचमीच्या नागदेवतेची करायची आहे? तर सर्वप्रथम भगवान शंकराची पूजा आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान घालून शिवलिंगावरती जलाभिषेक करायचा आहे, बेलपत्र अर्पण करायचं आहे, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर नागपंचमी नागदेवतेला नमस्कार करून पूजा, नैवेद्य आणि आरती करावयाची आहे. आता धार्मिकदृष्ट्या खूप सुंदर समन्वय झाला आहे. नाग हे भगवान शिवशंकराच्या गळ्यात विराजमान असतात. शिवपूजेनंतर नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे आणि म्हणूनच सर्वप्रथम आपण भगवान शिवशंकराची श्रावणी सोमवारी पूजा करायची आहे आणि त्यानंतर नागपंचमीची पूजा करावयाची आहे. आता श्रावणी सोमवारचा उपवास आणि नागपंचमीचा उपवास हा एकत्र आलेला आहे. काही ठिकाणी हे व्रत नागपंचमीचा सणादिवशीच करतात, परंतु काही ठिकाणी नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास हा धरला जातो. आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता. जर तुम्ही आदल्या दिवशी उपवास करत असाल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही श्रावणी सोमवाराचा उपवास धरून तुम्ही उपवास सोडू शकता आणि नागपंचमीचा उपवास हा रविवारी 16 ऑगस्टला तुम्ही करणार आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही नागपंचमीची पूजा करून हे व्रत सोडू शकता. जर तुमच्याकडे तुमच्या भागामध्ये नागपंचमीच्या दिवशीच नागपंचमीचं व्रत हे करत असेल तर मग तुम्हाला श्रावणी सोमवारचं व्रत आणि नागपंचमीचं व्रत हे एकत्रच करावयाचं आहे. आता सायंकाळी ही पंचमी तिथी सुमारे 5:01 संपणार आहे. तर तिथी संपताच तुम्ही नैवेद्य दाखवून हे व्रत जे आहे ते तुम्ही सोडू शकता. म्हणजे श्रावणी सोमवारचं व्रतसुद्धा सायंकाळी किंवा संध्याकाळी सोडलं जातं आणि नागपंचमीचा उपवाससुद्धा तुम्ही संध्याकाळी सोडू शकता. फक्त उपवास सोडताना फलाहार किंवा जे काही फराळीचे पदार्थ आहे ते तुम्ही घेऊ शकता. आता नागपंचमीचा जो सण आहे, उपवास आहे, तो सर्व स्त्रियांनी करावयाचा आहे. विवाहित मुली असतील तर त्यांनी आवर्जून हा उपवास करा आणि विवाहित स्त्रिया यांनी हे व्रत करायचेच आहे. आपल्या भावासाठी, जरी विवाहित स्त्रिया नसेल तर आपल्या भावासाठी देखील आदल्या दिवशी भावाच्या संरक्षणासाठी हा भावाचा उपवास करत असतो आपण. आपल्या हिंदू धर्मात नागपंचमीच्या सणाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. आता हा सण सर्पदेवताला समर्पित आहे. आपल्या हिंदू धर्मात नागाला दैवी स्थान आहे. भगवान शिवशंकराच्या गळ्यात नाग विराजमान आहे. भगवान विष्णूचा शेषनाग, श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केल्याच्या कथा नागाचे महत्त्व अधोरेखित करतात आणि यामुळेच नागपंचमीच्या दिवशी नागपूजा करणे हे अत्यंत शुभ फळ देणारे असते. जर तुमच्या घराच्या आजूबाजूला वारुळ असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन वारुळाची पूजा करू शकता. नागदेवतेचे घर मानले जाते वारुळाला, त्यामुळे स्त्रियांनी वारुळाला जाऊन पूजा करत असतात नागपंचमीच्या दिवशी. तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर वारुळ असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नागपंचमीचा सण साजरा करू शकता. त्या वारुळाची पूजा करू शकता, दूध अर्पण करू शकता, फुले, धूपदीप नैवेद्य अर्पण करू शकता. कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आपल्याला त्या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. हे दोन्ही व्रत हे एकत्र आल्याने त्याचं पुण्य किंवा हे व्रत केल्याचं फळ खूप मिळणार आहे. त्यामुळे हे व्रत तुम्ही अवश्य करा. भगवान महादेवांना हे समर्पित आहे, त्यामुळे दोन्ही व्रत आपण करू शकता. याचं जे पुण्य आहे ते देखील आपल्याला मिळणार आहे आणि भगवान शिवाचं पुण्य देखील आपल्याला मिळणार आहे. परंतु आता या दिवशी आपल्याला काही नियम पाळायचे आहे. कोणत्या चुका करायच्या नाहीत. नागपंचमीच्या दिवशी हे व्रत करत असताना आपण जर ह्या चुका केल्या तर आपले पुण्य नष्ट होते. त्यामुळे आपल्याला ह्या चुका करावयाच्या नाही. तर बऱ्याच घरांमध्ये ह्या नियम माहीत नसतात, त्यामुळे त्यांच्याकडून कळत नकळत चुका होतात आणि त्याचे विपरीत परिणाम त्यांना भोगावे लागतात. आणि म्हणूनच अशा काही चुका तुम्हाला मी सांगणार आहे, त्या चुका तुम्ही करू नका. नागपंचमीच्या दिवशी काय करायचं आहे तर नागपंचमीच्या दिवशी शेतात नांगरणे किंवा माती उकरणे अवश्य टाळावे. अशा गोष्टी
त्या दिवशी करू नये, कारण जमिनीमध्ये सापांची बिळे असतात, त्यामुळे त्यांची बिळं घर मोडण्याची दाट शक्यता असते. आणि जर आपण त्याच दिवशी आपल्याकडून जर चूक झाली, त्यांची घरं मोडली, तर ते आपल्याला आशीर्वाद देत नाही. त्यामुळे अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. चुकूनसुद्धा नांगरणे वगैरे किंवा जमीन खोदणे वगैरे अशा गोष्टी आपल्याला या दिवशी करायचं नाही. एखादं वारूळ असेल घराशेजारी, तर त्याला इजा होईल त्या वारुळाला, अशी कामे या दिवशी करायची नाही. तसेच सुई, सुरा, कात्री किंवा चाकू यासारख्या टोकदार वस्तू देखील अजिबात आपल्याला या दिवशी वापरायच्या नाही. शिवणकाम किंवा सुईमध्ये धागा हे सुद्धा अशुभ मानले जाते. त्यामुळे या गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या नाही. तसेच चुलीवर लोखंडी तवा किंवा कढई देखील या दिवशी आपल्याला ठेवायची नाही. तळणे या दिवशी एखादी गोष्ट आपण तळू शकत नाही, हे देखील वर्ज्य मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी सात्विक पदार्थ बनवण्याची परंपरा आपल्याकडे दिसून येते. तर या दिवशी काही सात्विक पदार्थ करणे उत्तम. तसेच काही भागांमध्ये पुरणाचे दिंड, दूध, साखर इत्यादी पदार्थ हे वारुळाला अर्पण करतात. नागपंचमीच्या दिवशी अनेक घरांमध्ये चुलीवर किंवा गॅसवरती तवासुद्धा ठेवला जात नाही. ही प्रथा जी आहे ती प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक कुळामध्ये ही वेगवेगळी आहे. म्हणून तुमच्या घरामध्ये जशी प्रथा असेल तसे तुम्ही त्या प्रथेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. या दिवशी आपण जेव्हा नागदेवीची पूजा करतो तेव्हा तिथे दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. प्रत्यक्षात साप कधी दूध पित नाही. त्याला दूध जे आहे तर ते दिलं जात नाही. मग त्याच्या जीवासाठी धोका निर्माण होतो. त्यामुळे जिवंत सापाला दूध पाजण्याचं पाजू नका. तसेच त्याच्या प्रतिमाची पूजा केली आपण किंवा एखादं कागद असेल त्याच्यावर ते चित्र असेल तर त्या ठिकाणी तुम्ही दूध लायाचा नैवेद्य अवश्य दाखवा. त्या दिवशी ज्या काही फळभाज्या आहेत त्या कोणत्या फळभाज्या चिरल्या जात नाहीत, तर आदल्या दिवशी तुम्ही चिरून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी या भाज्या चिरण्याची गरज पडणार नाही. त्याचबरोबर या दिवशी शक्यतो वादविवाद, क्लेश आवर्जून टाळा. कुणाला वाईट बोलू नका, कुणाचा अपमान करू नका, कारण हे व्रत किंवा पूजा तेव्हाच मानली जाते जेव्हा आपलं मन स्वच्छ, शांत, निर्मळ असतं. त्यामुळे ह्या चुका अजिबात करू नका. हे नियम अवश्य नागपंचमीच्या दिवशी स्त्रियांनी आवर्जून हे नियम पाळा. नागपंचमीच्या दिवशी अनेक स्त्रिया आपल्या माहेरी जातात, नवे वस्त्र परिधान करतात, नागदेवतेची पूजा करतात. भावाची म्हणजे नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास धरला जातो. आता हे सर्व गोष्टी करताना आपलं मन स्वच्छ ठेवा, निर्मळ ठेवा. कोणाला वाईट बोलू नका, कोणाशिवाय चिंतू नका. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.